बॉयज, हाय लेडीज, हाय लेडाज. तर मंडळी हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे. तर मंडळी माझा पोरगा असू नका, हाय तो हाय आजारी हॉस्पिटलमध्ये. मी त्याला भेटायला गेलो, त्याने अचानक माझा हात पकडला, हात हातात घेतला आणि म्हणला, पप्पा मला वचन द्या. म्हटलं पोरा काय वचन देऊ सांगतो. मला म्हणला यापुढं हा कार्यक्रम तुम्ही सांभाळा. मी म्हटलं अरे नाही पोरा, हे मला नाही जमणार. तर मला नाही जमलंच पाहिजे, मला वचन द्या, यापुढं हा कार्यक्रम तुम्ही सांभाळायचा. आता मला काही झेपत नाही, माझं वय झालं असं पोरगा म्हटला मला. म्हणलं ठीक आहे पोरा, तू म्हणतोयस म्हणून तुझ्या समाधानासाठी मी करतो हा कार्यक्रम पुढं. आणि मी करायला लागलो. तर मंडळी मला तुम्ही सांभाळून घेतलं याबद्दल खरंच तुमचे आभार. पण खरं सांगू का मंडळी, आतली गोष्ट सांगतो. कुणी नाही हे महत्वाचं. हा, आणि मी आता जे सांगतो ते त्याला तिकडे जाऊन सांगू नका. हा, आता मला सांगा त्याला काय येत होत? नाही खरं इमानदारीत सांगा. हा जो कार्यक्रम चाललाय ती आयडिया कुणाची? टांग तुमची, माझी. हा, हे जे सगळं स्क्रिप्ट लिहितो ते कोण लिहितो? टांग तुमची, मी लिहितो. मग त्याला इथं उभं राहायला कुणी शिकवलं? टांग नाही, बरोबर आहे, मी शिकवले, हे बरोबर आहे. इथं बसायचा, मोठी मोठी वाक्य बोलायचा, तुम्हाला वाटायचं पटापटा बोलते. मी पाठी बसलेलो असायचो, मी सांगायचं सर ना 2 मिनिटं. हा, कुणी नाही हे महत्वाचं. आत्ता जर तो बरा होऊन आला 2-3 महिन्यांनी तर मी त्याला डायरेक्ट म्हणेल, आलास तसा तूच बोल की, तूच बोल. अरे काय म्हणजे काय कार्यक्रम चालतो तो कुणामुळं? हा, मग या तुझ्यामुळं नाही रे. टाळ्या वाजव टाळ्या. अरे वा वा वा. पण पप्पा तुम्ही आता बरं आलाच, बरं वाटलं. बरं वा वा वा. नाही ते बरोबर आहे, पण आता जे तुम्ही लोकांना अरे किती बारीक झालं जरा. खा ना काहीतरी चांगलं खा, आता होईल बरं ठणठणीत. आणि आता मस्त कार्यक्रम पुढे चालू राहील बघ. नाही बरोबर आहे, फक्त ते जे मी एवढं काय मला लावून घेतो. तू नव्हतं ते कसं वाटत होतं ते मग खाली 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 एकदम रिकामी वाटलं तुम्हाला? पोरा, ए पोरा तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी गिफ्ट आणलं? मग पण पहिल्यांदा गिफ्ट द्या, मग मी ठरवणार की चिडायचं की नाही तुमच्यावरती. अरे तू गिफ्ट बघून चिडणारच नाही माझ्यावर. द्या ना गिफ्ट, द्या ना. हा देतो, थांब. हा, ए पोरी ये का? हे गिफ्ट आणलं माझ्यासाठी? अरे हा, ही बायको करायची तुला. मी सासरा. ही बायको आणलीच माझ्यासाठी तुम्ही? हा, ही तुझी बायको म्हणजे माझी सून. का म्हणजे तू आजारी होतास, इथं मला एवढे मेसेज यायला लागले, गेट वेल सून, गेट वेल सून, गेट वेल सून. शेवटी मी कंटाळलो आणि सून आणली तुला. बस. कुठून आणलीत ही सून? हे गेटवरच उभी होती. ते मेसेजच यायचं ना, गेट वेल सून, तिथंच मिळाली. गेटवेल सून म्हणजे लवकर बरे व्हा, सून आणा असा अर्थ होत नाही त्याचा. असं त्याचा अर्थ नाही होय? नाही जा प्लीज, त्यांना सोडून या. बस सॉरी, मला माफ करा, यांना काही कळत नाही त्याच्यामुळे असं करतं. पप्पा जा, त्यांना सोडून या गेट पर्यंत. सॉरी ताई, सॉरी. चल ये. काहीतरी उगाच आपलं. आई काय करते? निघा. चल बाबा. तर हे आमचे पप्पा असेल, पण काय करायचं, त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यांचा खूप आशीर्वाद आहे. आणि जसा त्यांचा आहे तसा सगळ्या महाराष्ट्राचा खूप आशीर्वाद आहे. म्हणूनच जो मी वादा केला होता मागच्या आठवड्यात की मी लगेच परत येतोय, आणि मी आलोय तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेऊन.
आणि तो प्रश्न अधिकृतपणे आता परत एकदा मी तुम्हाला विचारतोय, कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला अडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍडव्हान्स ऍक्टिव्ह प्लस प्रस्तुत चला हा वायुदा महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक आणि गोकुळ दूध, स्वाद पार्टनर बादशाह मसाला. तर मंडळी, हे तुमचं प्रेम आहे की तुमच्या आशीर्वादामुळे एका आठवड्यातच लगेच मी तुमच्या भेटीला परत एकदा आलोय आपला हा कार्यक्रम घेऊन. कारण ध्यानी मनी नसताना मी आजारी पडलो, आणि ध्यानी मनी नसताना एका आठवड्यात बराच सुद्धा झालो. बऱ्याच गोष्टी असतात ज्या ध्यानी मनी नसताना घडत असतात. याच नावाचा एक सिनेमा सुद्धा आपल्या भेटीला आलेला आहे, जो सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. सिनेमाचं नावच आहे ध्यानी मनी. तेव्हा याच चित्रपटाची सगळी टीम आज सुक्रटवाडीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये 2 खूप छान जोड्या आहेत. पहिल्या जोडीला आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत द महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे यांच्यासाठी. दोघांचंही मनापासून स्वागत करणार आहे. आणि अश्विनी मॅमला कदाचित मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की नाही मला माहीत नाही, पण माझी अशी इच्छा होती की म्हणजे तुम्ही आत्ता तर खूप सुंदर दिसतात, पण ज्या काळात तुमचे सिनेमे चालू होते म्हणजे एका मागे एक, तेव्हा माझी इच्छा होती की त्या काळात मी हिरो का नाही झालो. मला एकतरी पिक्चर यांच्याबरोबर करायचा होता. आणि माझी अशी खूप इच्छा आहे की आता जेव्हा मी हिरो झालोय तेव्हा महेश सर मला घेऊन कधी सिनेमा करणार आहेत, असं एक माझी दुसरी इच्छा आहे. मी करणार होतो. मला आधी माहिती असतं तर मी खरं म्हणजे मी इथे असतो आणि तुम्हाला दोघांना बोलवलं असतं ध्यानी मनीबद्दल चर्चा करायला. सगळ्यांना उत्सुकता लागली की ध्यानी मनीमधून आम्हाला काय बघायला मिळणार आहे. ते काय सिनेमा? सिनेमा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. एका नवरा बायकोचीच गोष्ट आहे आणि त्यांच्या मुलाची गोष्ट आहे. जो नवरा खूप प्रोटेक्टिव्ह आहे त्या फॅमिलीबद्दल, म्हणजे इतकं की लोकांना कायम वाटत असं की का असं सिक्रेटिव्ह आहे. आणि तेच एक त्यांनी काय रहस्य दडवून ठेवलं असेल तर ते एक नवीन कपल त्यांच्या आयुष्यात येतं, एक नातेवाईक त्यांचे. आणि मग त्यांच्या थ्रू वी गेट टू नो की हा असा का आहे. वा, दोघांचंही स्वागत करतो. खूप गप्पा मारूयात सिनेमाविषयी, मला जाणून घ्यायचे आहेत गमती जमती. विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या दोघांसाठी. एका जोडीचं स्वागत केलेलं आहे. आणखीन एक जोडी या सिनेमात बघायला मिळते, त्यांचं आता स्वागत करूयात. अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे. जोरदार टाळ्या. तर सुरुवात करूयात आता गप्पांना. महेश सर, तुम्ही सांगितलं की थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. तुमची भूमिका काय आहे मग सिनेमामध्ये? हा वेगळा नवरा आहे. कधी कधी काय असतं माहिती ना, काही काही बायका खूप एक्सायटेड असतात. मग कधी कधी मला कायम असं वाटतं की मुलीची परीक्षा आली की मुलीपेक्षा आईच जास्त टेन्शन, म्हणजे मेधा हां थोडीशी ऑब्सेसिव्ह होते मग हो. अभ्यास कर. तसं ते ही बाई 24/7 ऑब्सेसिव्ह आहे. अच्छा. म्हणजे जगात बाकी कोणाला मूल झालेलंच नाही, ते फक्त मला आणि माझ्या बायकोलाच झालेलं आहे. तिचं अख्खं विश्व ते मूल आहे. आणि त्याच्यात हा नवरा आधी आधी म्हणतो, पण नंतर त्याला लक्षात येतं की हिला काही आर्ग्युमेंट करण्यात पॉईंट नाही. आणि आयडियल तुम्ही म्हणू शकाल, आयडियल नवरा कसा असावा, तर मी नाही, ते माझं कॅरेक्टर आहे सदानंद पाठक सिनेमातलं. अश्विनी मॅम आज इथे आलेले आहेत. आणि महेश सर जेव्हा जेव्हा येतात तेव्हा त्यांना एक सिनेमा आम्ही दाखवत असतो, त्यांनी बनवलेले सिनेमांना हात लावत असतो. पण आज अश्विनी मॅडमचा एक सिनेमा त्यांना आम्हाला दाखवायचा आहे. आणि तो सिनेमा आम्हाला प्रचंड आवडतो. मागच्या वेळेला सुद्धा त्या सिनेमाचा मी बोलता बोलता उल्लेख केला होता की हळद रुसली कुंकू हसलं. त्या सिनेमामध्ये असं होतं की अश्विनी मॅम आणि सतीश पुळेकर सर यांचं लग्न होणार असतं आणि त्या लग्नामध्ये विघ्न येतं. आणि मग ऐन वेळेला त्या लग्न मांडवामध्ये विजय कदम यांच्याशी तुम्ही लग्न करता आणि मग पुढे काय घडतं, असा तो सिनेमा आहे. तुमचा सिनेमा होता हळद रुसली कुंकू हसलं. आमच्याकडे आहे हळद रुसली कारण भेटली कुंफू ब्रुसली. तर त्या सिनेमात काय घडणार आहे हे आता मला तुम्हाला दाखवायचं. आणि हे नाव असं का ठेवलेलं आहे आम्ही, आणि त्या सिनेमामध्ये महेश मांजरेकर सर तुमचा सुद्धा रोल आहे. तर आता आपण आमच्या सिनेमाला सुरुवात करणार आहोत. तर या सिनेमामध्ये निळू फुले सर होते, ज्यांनी पॉझिटिव्ह भूमिका केली होती या सिनेमामध्ये. आणि ते गावाचे मुखिया होते, सरपंच होते. महेश मांजरेकर सरांनी सुद्धा असा रोल केला, ते मुखिया होते गावचे, हिम्मतवाला सिनेमामध्ये. तर या सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला निळू फुलेंच्या जागी बघायला मिळणार आहेत महेश मांजरेकर. भेटूयात त्या. या
ए लंगूर कितना मजा आएगा हाँ? अभी क्या डांस करो इधर में हाँ? एक्टिंग देख एक्टिंग हॅलो कोण आय कोण डोंट नो बट कोण बनलाय आपण महेश भट्ट महेश मांजरेकर म्हणायचंय का तुम्हाला महेश मांजरेकर एक मिनिट महेश यार किधर या दिखता ना यार काय केलं असं का तोडला ते त्यांच्यासारखा चिटकवाचा नाही भेटला ते कसं सर तुमचं कसं ते पटकन निघते आणि ते चिटकते ना हा ते असं भेटलं नाही सर म्हणून हात तोडला मी तोडून टाकला डायरेक्ट हा बजेट आपलं जबरदस्त बजेट आम्ही नाही कडे लक्ष दिलं पाहिजे मी तुमचा लय मोठा फॅन आहे तुमचा तो पिक्चर सरांचा म्हणजे नवीन लग्न झालेल्या तरुण पोरांना हे प्रेरणादायी ठरणारा पिक्चर तुला आवडला मला तो कुठला फक्त लढ म्हणा अरे बाप रे अरे वेळेस काय अश्विनी मॅडम हो ओरिजिनल अरे बापरे नमस्कार 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 मॅडम कधी आल्या अमेरिकेवरून हा आणि ते कसे आहे डोनाल्ड डक व्यवस्थित ना कोण कोण ते आता नवीन झाले डोनाल्ड डक ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प अच्छा ट्रम्प ट्रम्प मॅडम तुमचा लय मोठा फॅन आहे मी तुमचा तो पिक्चर काय जबरदस्त कोल्ड ड्रिंक्सवर आधारित कुठला तो आजचा दिवस माझा चंदू सरांनी केला त्याचा सर सिक्वल पण आहे सिक्वल पण तुम्ही करू शकता आजचा दिवस माझाचा सिक्वल आजचा दिवस माझा उद्या लिमका तुम्ही महेश मांजरेकरांची ऍक्टिंग करा ती जमते का पहिली तुम्हाला ते सांगा मला त्याच्यात काय अवघड आहे हा एक राजासारखा ऍटिट्यूड ठेवायचा वा एक तर हा. आणि चेहऱ्यावर असे भाव हम्म. का आत्ता तुझी ठासतो तुम्हाला घरी जायचं नसेल आम्हाला जायचंय सर सर कॉमेडी अरे कॉमेडी एकदम सिरियस घेऊ नका सर हा माझा मुलगा येणार होता अविनाश पोळेकर पुढे येतो. लंगूर कुठे चाललाय फुगे फोडायची बंदूक घेऊन शिकारीला हातात टमरेट घेऊन हा तांब्या तहान लागली तर आज काही झालं तरी मी ससा पकडल्याशिवाय राहणारच नाही कसा पकडणार तू ससा त्यासाठी मी ना कासव घेतलाय मग काय ससाने कासवडी शर्यत लावणार कासव पुढे जाणार ससा झोपला का मी त्याला पकडणार कशी वाटली आयडिया रेंज मधले पंचेस मारणं काहीतरी आउट ऑफ रेंज काय पंचेस मारतो हा त्याच्यापेक्षा लग्न कर लग्न ठीक आहे हा तुम्ही मुलगी शोधा मी लग्न करतो आज ससा पकडल्याशिवाय जाणारच नाही टमरेट व्यवस्थित पकड पाणी सांडल सर काय करू ना पोराला मी परेशान झालेलो आहे मग याला नाही याला सून म्हणून अशी एक खमकी पोरगी पाहिजे एकदम अश्विनी भावेसारखी मग ते मी शोधून आणतो तुम्ही बघाच आता तुम्ही हळूहळू म्हणजे अश्विनी भावे यांचा रोल करताय डान्स फक्त अशोक सराफचा केला तुम्ही हा त्यांचा. चला आपण ना फुगडी खेळूया फुगडी फु फुगडी फु फुगडी फु फुगडी अगो बाई दमले ग खूप दमले मजा आली ना फु आम्हाला पण फुगडी शिकवा ना मजा आली ना हो बाई आम्हाला पण फुगडी शिकवा ना बरं तुमचं नाव काय विजिटिंग कार्ड देऊ द्या ना
तू माझा हात पकडलास. आता माझी सटकली. Come on, Ashwini! Kung fu, kung fu, kung fu! हो राहू मी आता चाललोय पण मी याचा बदला जरूर घेणार. अरे जरूर बदला घेणार. आले मोठे. बरं झालं ग बाई तुला कुंफू येतं, नाही तर आमचं काय झालं असतं. पण तुला कोणी शिकवलं कुंफू? अगं मी आईच्या पोटात होते ना, तू ब्रुसलीचा पिक्चर बघायची सवय झाली होती तिला. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत जाईल. चला चला आपण जाऊया. चला बाबा 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 बाबा. अपुरी तुझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. तुझं लग्न ठरलंय. आणि स्थळ माहिती कोणतं? कोणतं? मांजरीकर पाटलांचा मुलगा अविनाश. अगं बाई, हो, आता येणारच आहेत ते. अगं बाई, पण तयारी कशी करायची? अरे तयारीचं घाबरू नकोस. मांजरीकर पाटलांचा मुलगा आहे तो. आपण तयारी करायची नसते. हो हो, आपण फक्त पासपोर्ट तयार ठेवायचा, ते स्वतः उचलून घेऊन जातात. चला चला चला, चला. मी तयारीला लागते बाबा. ओके बाबा, येते येते बाबा. नाम्या 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 नाम्या. तुझ्या आईला अडकला हात. अरे ना ते सोड. नाम्या खूप काम आहेत. माझ्या मुलीचं लग्न ठरलंय. मग तुम्ही कामं करा ना, मला काय सांगताय? अरे अरे अक्षता टाक तू. मग तू टाक ना, गेला उडत. अरे अरे स्थळ माहिती कोणतं आहे? कोणाचं असं ना, मला काय सांगताय? अरे मांजरेकर पाटलांचा मुलगा. कुठं ठेवलेत अक्षता कुठे ठेवलेत? पहिले बोलणे का ना. नाही. आई सगळ्या पहिले हा? नाही नको नको तू नको काम नाही करू. नाही दादा, राहू दे ना. अरे सर का काम घर का काम, असं काय बस काय. हा. नको 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 तू नको करू. बरं सरांची तुमची ओळख आहे? हा म्हणजे काय? अरे घरचे रिलेशन आहेत घरचे. कसे? मग माझ्याशिवाय ते बसतच नाहीत. म्हणजे डायरेक्शनला अच्छा. माझ्याशिवाय त्यांचं पान हालत नाही. कसं काय? म्हणजे ते लिहतात, मी पान उलटतो. अच्छा, असं रिलेशन आहे तुमचं? हा, एवढंच काम असतं माझं. अच्छा. मग पण माझ्यावर लय जीव आहे त्यांचा. होय ना. हो. नट सम्राट मध्ये पहिलं कोण होतं? कोण? मी. तुम्ही? मग चला काहीतरी काय मग नाही केला? नाना अच्छा. पाटेकर. अच्छा. ते म्हणले भाऊ तू नट सम्राट करणार, तर मी काय करू? म्हणलं नाना तुम्ही करा बस, मी हवं तर तुमचं पाठांतर घेतो. तुम्ही घेतले पाठांतर? हो म्हणजे काय ते वाक्य ना, विधाता हा. विधात्या, ते विधाता म्हणजे कोण? मी. तुम्ही कसं? हा मग एवढं इको फ्रेंडली रिलेशन ना. इको फ्रेंड. म्हणजे आता आले ना का पहिलं त्यांच्या तोंडातील भाऊ, पहिलं अच्छा. भाऊ म्हणतील मला, भाऊ आल्या आल्या. अरे लंगूर अरे आता काय दादा, सर काय म्हणतात ते प्रेमानं लंगूर असं म्हणतात. पोरी ये. चला पटकन चला मला सुरू करा. थांबा थांबा थांबा. हा? थांबा. हे लग्न होण्याआधी अविनाश हे वाच. थांबा. काय? त्या पत्रात असं लिहिलंय, तुमची बायको अश्विनी नसून तो सागर कारंडे. जावई बापू असे काय बोलताय तुम्ही? वाटतं हा पेटा तुमच्या पायावर ठेवू. नाही थांबा. नाही बाबा, मला मुलीचा चेहरा बघायचा आहे. हो दाखवते. दाखवते. बघा.
सागर कारंडेला एकदा तरी मिशीमध्ये बघितलंय तुम्ही? मग मी सागर कारंडे आहे का? दिसतंय ना चेहऱ्यावर? आहे का मी सागर कारंडे? सागर आहे का मी? सॉरी, मी लग्नाला तयार आहे. आता मीच तुझ्याशी लग्न करणार नाहीये. हा बाबा, माझ्या बाबांचा अपमान केलास तू. इथे कुणाशी लग्न करेन मी आता, पण तुझ्याशी नाही. ठीक आहे, बघून घेतो मी. जाऊन घेऊन जातो. वा वा पुरी, मी आहे तुझ्या पाठीशी. कोण आहे इथे तो माझ्याशी लग्न करेल? मृण्मयी, बरोबर आहे ना माझं? कुणी आहे का? वा कडक, तुम्ही पिक्चर मध्ये असताना आता अलका कुबलला टप दिली असते. झालं वाटलंय. तुम्ही कराल माझ्याशी लग्न? म्या हा म्या एवढं कशाला करताय? माझ्याशी कराल? तुमच्याशी. तुमचा हात हात हा तुमच्याशी चालेल. हो, मी करीन लगीन. करा. हा, हे बघ आमचं घर. हात हात. हे बघ, हे बघ आमचं घर. आता आईला बोलवतो मी. हे आहे आहे हा. पडाल पडाल. माझा नाम्या लगीन नाम्या, पाटलाच्या घरी लग्नाला गेला होतास ना? होय होय. बुंदी आणायला सांगितली होती, नवरी घेऊन आलास. अगं, ही माझी बायको आहे, तुझी सून. वा 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 परी वा. आणि बुंदी? अगं, बुंदी काय घेऊन बसली? सून आणली बघ की. वा 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 परी. आणि बुंदी? नाही, बुंदी 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 घे, खा. खा बुंदी, खा. बुंदी बुंदी सतत बुंदी. नाही नाही, हाय. सुनबाईला बोलवते. सुनबाई, टाकली सुन आली आहे. काय झालं म्हणते मी म्हातारी ओरडायला? झालं काय? हा हा, तुझा टवळा आलाय दुसऱ्या घरातली सून करून. हा, मी नाही जाणार तिला ओवाळायला, आधीच सांगून ठेवते. आणि गावातल्या सगळ्यांनी बी ऐकून घ्या, मी या सटवीला ओवाळायची नाही म्हणजे नाही. गप्प बस तू. मी तिला दरवाजात अजिबात आत देणार नाही, सांगून ठेवते म्हातारी. असं काय करू? बघ, तू दारासमोर लक्ष्मी उभी आहे, बाजू हो. कुठे गेलीस? बाजू हो म्हणते नाही, मी नाही, म्हातारी. नाही, नाही म्हणते ना. हो, बाजूला. हो, हो, बाजूला. नाही घेऊ देणार तिला आत दरवाजात, सांगते मी. नाही म्हणते ना. बाई बाजूला हो. नाही म्हणते ना. म्हातारी. माझा दरवाजा तू नशील वळणार तरी चालेल. मी कोणाला पण सांगेन आणि वळून घेईन माझ्या सुनेला. कुणाला सांगशील? कुणाला मी सांगेन. कुणाला सांगशील? म्हातारे. दगड. सासूबाई, सासूबाई किती लागलंय तुम्हाला? सासूबाई, काही हवंय का तुम्हाला? बुंदी. बुंदी बुंदीच खाते ती. बुंदी नंतर. बरं आई, एकदम कडक. हा, तू पिक्चर मध्ये काम केलंस ना, अलका कुबलला पण टप केले. काळजी करू नकोस पोरी. कुणी बी नाही. बघतेस कशी घराचं उंबरठा ओलांडते ते. ठीक आहे, बघतेच मी पण. वय तिकडं. ये ग सुनबाई, तूच वलांड हे माप. वय तिकडं. तू ओलांडणार माप? बघतेच कशी. और ये छोटे से भाई ने क्या जेल
ये तूच ये स्वतःहून ये वल्लान हे माप थांबते ये माझ्या नाम्याशी लगीन केलंस आता माझ्या सगळ्या चिंता मिटल्या आता मी सुखाने लपडी करायला मोकळी काय बोलतीस कापडी 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 गोदडी शिवायला मोकळी वा परी दमली असशील हा? चला आराम करा चल काही आराम बिराम नाही म्हणते मी या मला आत्ताच्या आत्ता वाटण्या हव्यात मला या वाड्याचं 2 भाग पाहिजे म्हणजे पाहिजे बोला ना काहीतरी हो हो आम्हाला आमचं वाटा पाहिजे वाटा पाहिजे तर घ्या ना मग वाटण्या करून घ्या. ठीक आहे मीच करते 2 भाग मग वा बाजूला जा तिकडं मोबाईल तुझा चार्जर आमचा अंडी तुझी कोंबडी आमची हा वाडा आमचा आणि समोरची झोपडी तुमची म्हातारी तुमची आणि पेन्शन आमची हा मग फेका म्हातारीला बघ तुला काय लाज वाटते की नाही गंमत केली की. गंमत पाच झालं आम्हाला काही नको तुमचं आपण मेहनत करू कष्ट करू आणि नव्याने संसार थाटू वा सुनबाई सुनबाई भाग्यवंतालाच अशी सून मिळते ग बघ टवळ्या बघ कशी सून आणली आहे माझ्या लेका तुझ्यासारखी नाही काय बोललीस थेरडे मला टवळी बोललीस नाही लय दिवस झाले ना तुला हाताखालून काढली नाहीये हे नको मार. अश्विनी ये ना अंधेरी रातों में सुनसान राहों पर अंधेरी रातों में थँक्यू सासूबाई आई का चल चल आज चल आली मोठी मारामारी करणारी ती कुंभू शिकली आहे ब्रुसली आहे ती ब्रुसली चला अरे देवा वाचवा काळजी करू नका मी आहे ना पोरी तुझ्यासारखी सून लाभली बरं वाटलं मला तो परत आला तर कोण परत येतो आता अविनाश नाही नाही आता कुणी यायचं नाही आता कुणी आपल्यावरती येऊ शकत नाही आता माझ्यापासून कोण वाचवणार तुम्हाला काय करणार आहे बाजूला ए अश्विनी माझ्याशी लग्न कर माझ्या घरी चाल तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हळकुंड काढणार नाही माझ्या अंगाची हळद तुझ्या अंगाला लागले आता तू मिळालास तुझ्या काय तिकडे और इसके साथ गोली ऊपर गई है लेकिन छोटी सुनबाई भाग रही है उसने ये गोली झेलने की पूरी कोशिश और उसके साथ गोली झेल ली है वाह वाह पोरी तू स्वतःच कुंकू वाचवलंस बघू मला ती गोळी बघायची बघू अगं गोळी कुठे गेली गोळी कुठे गेली पदराला भो काय होय ऐला म्हणजे गोळी माझ्या पोटात आता आता सकाळी तुमच्या अश्विनी मॅम आता तुमच्याकडे येणार आहे तुमची भूमिका मला जाणून घ्यायची मग शालू पाठक एक उत्तम गृहिणी खूप बडबडी जरा जास्तच अच्छा. बडबडी कल्पनेपेक्षा आणि मुलाचं संगोपन कसं करावं त्यांनी मोठं होऊन काय व्हावं त्यांनी काय करावं काय करू नये ह्याच्याबद्दल फार ठाम मतं आहेत तिची शिस्तप्रिय आहे ती आणि नवऱ्यावर नितांत प्रेम आहे तिचं
युक्तिवाद ती करू शकते, खूप बुद्धिमान आहे ती. म्हणजे आपलं म्हणणं लोकांच्या गळी असं शिताफीनं उतरवते ती की अचंबा वाटावा. सो अशा वेगवेगळ्या इमोशन्समधनं जाणारी, आयुष्य भरभरून जगू पाहणारी अशी एक सुंदर गृहिणी आहे ती. वा, तुम्ही म्हणालात खूप बडबडी आहे, मग तुम्ही कशा आहात वैयक्तिक आयुष्यात? मी पण बोलकी आहे, पण ही जरा आगळ पगळ पण बोलू शकते, मी तसं नाही बोलत. मग फॅमिली सगळी अमेरिकेतच आणि तुम्ही इकडे आता आता? हो, मुलं, कारण त्यांची शाळा चालू आहे, सुट्टी अच्छा. असली की ते येतात इथे. मग ते मराठी बोलतात? हो, छान मराठी बोलतात. काय काय मजेदार पद्धतीने शब्द वापरतात. हां. पण परवा माझ्या मुलीने सांगितलं, तू उतरंडीवरती गाडी लावली आहेस. म्हणजे म्हटलं तू एकदम पास झाली. आता एवढे सगळे शब्द, उतरंडीवर हा शब्द कोण वापरतं आपल्याकडे? कोणी नाही. सो पण अमेरिकेत कसं असतं, आपला एक बेसिक प्रश्न खेड्यातल्या माणसांचा असतं, अमेरिकेत कसं असतं की तिकडे जर मुलं जन्माला आली त्यांना इंग्लिश मिडियमला घालायला लागतं की बेसिकमध्येच त्यांना इंग्लिश येतच असतं जन्मापासून? कसं असतं? ऑफकोर्स इंग्लिश इज म्हणजे दॅट्स द मीडियम यू लर्न. आणि स्पॅनिश शिकतात माझी मुलं. वा, निदान आजी आजोबांशी तरी ते मराठीमध्ये संवाद साधू शकले पाहिजेत. खरं. सो त्यांना मराठी मग वेगळी मेहनत मला करावी लागली. त्यांना क्लासला न्या, आणा, त्यांच्याबरोबर बोला. आजी येते तेव्हा ती शिकवायची. असं करून ते मराठी बोलतात. वा. आता येणार आहे अभिजित, तुझ्याकडे तुझी भूमिका यातली जाणून घ्यायची मला. समीर करंदीकर असं माझ्या या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि हा सायकोलॉजिस्ट आहे पेशानं. नवं लग्न झालेलं आहे, त्यामुळे बायकोबरोबर, वडिलांबरोबर असं छान फॅमिलीबरोबर राहणारा हा माणूस आहे. आणि त्यांचे फॅमिली फ्रेंड्स म्हणजे हे कपल आहे. त्यांच्यातल्या त्या भावनिक गुंतागुंतीला सोडवण्यासाठी मदत करणारा असा हा या चित्रपटातला सायकोलॉजिस्ट कम मित्र आहे. वा. मृण्मयी, आता तुझ्याकडे यायचंय मला. आत्ताच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे की मूल हे पहिल्यांदा नकोसं वाटतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही करिअरमध्ये पीकला जात असता आणि अचानक जर का ही न्यूज आली की बाबा रे आपण प्रेग्नंट होत, त्याच्यानंतर काय होतं तर ती अपर्णा तशीच आहे. अपर्णा आणि समीर दोघंजणं यांच्याकडे जातात आणि तिकडे गेल्यानंतर अपर्णाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलामुळे जो काही फरक पडतो की मूल असणं ही इतकी मोठी गोष्ट असू शकते की एखाद्याचं आयुष्य त्या मुलाभोवती इतकं बदलून जाऊ शकतं किंवा इतकी वेगळी ती गोष्ट असू शकते. आणि ते बघितल्यानंतर मूल असायला हवं किंवा हे जे नकोसं फिलिंग असतं ते किती वेगळ्या पद्धतीने बदलतं. तर ती सगळी अपर्णाच्या बाबतीमध्ये गोष्ट घडते. वा. तर आता ध्यानीमनी या सिनेमातल्या आणखीन एका जोडीला आपण इथं बोलावणार आहोत. तुम्ही म्हणाल की 2 जोड्या दिसतात, आणखीन कुठली जोडी आहे? पण एक जोडी अशी आहे जी औरंगाबादवरून एकत्रच इथे आली मुंबईला. एकत्रच त्यांनी करिअरला सुरुवात केली. या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि या सिनेमाचे लेखक प्रशांत दळवी. जोरदार टाळ्या. या मंचावरती आता आमंत्रित करूयात या सिनेमाच्या निर्मात्यांना, अतिशय कडक निर्मात्या. आणि महेश मांजरेकर त्या निर्मात्यांना फक्त घाबरतात, बाकी कोणालाच ते जगात घाबरत नाहीत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेधा मांजरेकर यांच्यासाठी. वा वा. प्रशांत सरांची जेवढी नाटकं आहेत माझ्या माहितीप्रमाणे सगळी चंद्रकांत कुलकर्णी यांनीच दिग्दर्शित केलेली आहेत. आणि सगळी नाटकं ही प्रेक्षकांच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवलेली आहेत. सगळ्यांनी 4 चौघी पहिलं नाटक होतं. आणि ध्यानीमनीबद्दल काय सांगाल? नवा सिनेमा ध्यानीमनी. आत्ता आपण जेव्हा बोलतोय मला आनंद झाला की बहुतेक वेळेला लोक या व्यासपीठावर, या मंचावर प्रमोशनसाठी येतात की आमचा सिनेमा असा आहे, आमचा सिनेमा तसा आहे. गेल्या शुक्रवार, शनिवारी, रविवारी हा सिनेमा बघून झालाय आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा. आणि त्याच्यात चांगल्या बातम्या तुमच्या कानावर आल्यात म्हणून तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. आता या निमित्ताने मी अजून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितो. ध्यानीमनी हा एक तीव्र अनुभव आहे की तो तुम्ही एकदा बघितलात तर आयुष्यभर पुन्हा विसरणार नाही, हे आमचे निर्मातेही सांगतील. कारण हे नाटक त्यांनी 12 वेळेला पाहिलं होतं जेव्हा पहिल्यांदा रंगमंचावर आलं होतं. काही अनुभव हे तिथेच जाऊन बघण्याचे असतात. हा एक सुंदर अनुभव आहे एवढं मी सांगतो. वा. प्रशांत दळवी सर, आता तुमच्याकडे येणार आहेत. ध्यानीमनी हा एक असा विषय आहे जो 25 वर्षापूर्वी माझ्या मनात त्याचं बीज पेरलं गेलं आणि आज मी त्याचं असं हे सगळं रूप बघतोय.
हे जे नाटक 93 साली जेव्हा आलं तेव्हा चार चौघी हे नाटक त्याच्या आधी आलं होतं. त्याचे 1000 प्रयोग झाले होते आणि चंदू आणि मी आमच्या दोघांच्या लेखक दिग्दर्शक या कॉम्बिनेशनबद्दल खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. त्या अपेक्षा या नाटकाने पहिल्यांदा पूर्ण केल्या होत्या. अनेक बाबतीत मला या नाटकाने भरभरून दिलं. जसं याचे मराठीत प्रयोग झाले, गुजरातीत हे नाटक सादर झालं, हिंदीत हे सादर झालं. नेहमीच आम्ही असं मानतो की महाराष्ट्रातला प्रेक्षक जो आहे तो सिनेमा असेल नाटक असेल तो अत्यंत त्याचा बुद्ध्यांक हा चांगला आहे, त्याचा भावनांक हा चांगला आहे आणि त्याच्यापर्यंत जर आपण काही एखाद्या विषयाबद्दल कन्व्हिन्स्ड असलो तर ते नक्की प्रेक्षक त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात. काहीही घाबरायची गरज नाही आणि या विश्वासापोटीच गेली 25 वर्ष आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा सगळे मिळून धडपड करतोय. वा. आता येणार आहे मेधा मांजरेकर यांच्याकडे. मी म्हणालो की एकमेव निर्माते असतील बाबा ज्यांना महेश मांजरेकर घाबरत असतील, नाही की नाही? निर्माते म्हणून नाही, बायको म्हणून घाबरतो. चला काहीतरी घाबरतात ना. पण मेधाताई इथे आलेले आहेत आणि आता उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा करतोय आम्ही थुकरटवाडीमध्ये. तो एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये सरप्राईज असणार आहे. तर मला मॅडम तुम्हाला विचारायचं की अशी कुठली इच्छा आहे जी महेश सरांनी पूर्ण केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं मी विचारतो. नॉर्मल बाईंचे असतात ना, एक मला डिनरला घेऊन जा वगैरे, अच्छा. ते कसं आहे माहितीये का, ते आम्हीच शेवटी निघू डिनरला आणि बाय द टाइम वी रीच आम्ही 25 लोकांना तिथे बोलवलं असेल. त्यामुळे ती जाऊ देत. पण आमच्या कपाटामध्ये ना खूप ब्रशेस, खूप पेंट्स असे सगळे आणून आम्ही कुठनं आणून ठेवलेले आहेत. मला माहित नाही किती जणांना माहिती आहे, पण महेश खूप चांगलं ड्रॉइंग करतो. माझी खरंच इच्छा आहे की महेशने थोडंसं जरा ब्रेक घेऊन या सगळ्यातनं कधीतरी पेंटिंग करावं म्हणून. काय सर सांगाल? त्यांनी नाही, मला रोज वाटतं, मी आता खूप बाहेर जातो ना, मी खूप ते महागातले ब्रशेस पेंट्स खूप घेतो की आता जाऊन सुरू करतो. पण ते काही होत नाही. मग आता शेवटी मला वाटतं एवढे झालेत ना की आता आम्ही घर पेंट करू शकतो. करायचं नाही ते आता पेंट्स, पण ते करणार आहे. पण मला करायचं आहे. इथे कसं असतं की एक तर ती माझी पण सवय आहे, जरा वेळ मिळाला की कोणाला तरी फोन करून काय करतोय ये, मग ते खरंय ते बघितलं आम्ही. घरी पण इतकी माणसं, शूटिंगला गेले तरी तिकडे इतकी माणसं. पण तुम्ही म्हणला परदेशात जायचं तर 300-350 घेऊन जातात. खूप छान. आमचे एक मित्र आहेत अमेरिकेतले, त्यांनी खूप इंटरेस्ट दाखवला. त्यांना मराठी सिनेमामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांनी ह्या पिक्चरला दे केम इन ॲज डिस्ट्रीब्युटर्स आणि प्रेझेंटर्स. अमोलक सिंग गाखल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मेरा और मेरी फैमिली का ड्रीम है कि इंडिया की रीजनल लैंग्वेज को ऊपर लाएं. वाह वाह वाह. जैसे हमारे देश की बहुत सारी लैंग्वेज मर चुकी हैं, आपको तो पता है. तो मुझे बहुत अफसोस होता है कभी कभी, बड़े बड़े स्टार जिनकी हिंदी फिल्म होती है तो इंटरव्यू इंग्लिश में आ रही है, सारे जैसे गोरे देखते हैं उनकी फिल्में. सो आज मुझे बहुत खुशी हुई, यहाँ इंटरव्यू चल रही है तो पूरा मराठी में हर एक वर्ड मराठी में बोल रहे हैं. तो मैं प्रॉमिस करता हूँ मैं यहाँ महेश जी के साथ हमेशा काम करता रहूँगा. वाह वाह, क्या बात. या सिनेमाचे निर्मात्यांमध्ये बरीच मोठी नावं आहेत. स्मिता ठाकरेजी या सुद्धा इथे उपस्थित राहणार होत्या. त्या आत्ता नसल्या तरी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि निर्माते राजेश बंगा यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मंडळी, आम्ही सगळ्यांना खूप हसवतो असं सगळेच लोक म्हणत असतात आणि लोकांचं हेही म्हणणं असतं की तुम्ही आम्हाला हसवलंच पाहिजे कारण तो आमचा अधिकृत हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. तसाच आपला आणखीन एक महत्त्वाचा हक्क आहे जो आपण बजावायलाच पाहिजे, तो म्हणजे मतदानाचा. कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आहे आणि प्रत्येकानं घराच्या बाहेर पडून त्या दिवशी मतदान करायचं आहे कारण ते आपलं कर्तव्य आहे. तेव्हा सगळ्यांना मी या मंचाच्या माध्यमातून आवाहन करेन की यंदाच्या निवडणुकीत नक्की मतदान करा. काही लोक आहेत प्रेक्षकांमध्ये, त्यांना काही प्रश्न असतील तर विचारावेत त्यांनी. नमस्कार. अश्विनी मॅडम, मला प्रश्न विचारायचा म्हटलं तुमचा आणि ते अशोक सर साहेबांचं झालं का म्हटलं भांडण, म्हटलं का मिटलं काय? तिथे लिंबू कलरची साडी घेऊन मिटलं ना. जबरदस्त भांडण दोघांमध्ये बाबा. पिक्चर मधलं? हा पिक्चर नाही, ऍक्च्युअल मध्ये. भांडण नाही, ऍक्च्युअल मध्ये कुठे भांडण? मी बघितलं. मी नाही, 17 वेळा. काय 17 वेळा? कुठे भांडण होतं? अशोक सर प्रेमानं म्हणतात, गाणं म्हणता, अश्विनी ये ना, अश्विनी ये ना, ये ना.
एकदाही म्हटलं बाई आलं नाही त्या दुसऱ्या बाईला किवाली ती आली दुसऱ्या बाईला किंवा तुम्ही म्हटलं मला या ठिकाणी द्या म्हटलं आपलं म्हटलं काय तुम्हाला ते आपलं प्रॉमिस प्रॉमिस द्या. आता पहिले शब्द बोला नंतर हावभाव करतो. वेगळं कळतंय, ते वेगळं वाटतंय. प्रॉमिस द्या. आता मला 3 दिवसानंतर मी गाणं पाहणार आहे त्याच्यात तुम्ही म्हटलं आले पाहिजे. डन डन. हा कळलं मला त्या सरांना प्रश्न विचार. अच्छा कुठल्या ह्या सरांना? या सरांना. बरं विचारा. मी एक ऍड करतो. तुम्ही ऍड करता? हा एक दंतमंजन आहे. बर बर बर. तर त्याची ऍड करायची मला जरा. तर सर मदत करतील का? करू ना करू. येऊ का मी तिथं? या. ज्याचे दात पुढे त्याला बिस्किटाचे पुढे. कीड लागली की दात पटकन पडे. म्हणूनच वापरा राजहंस दंतवंजन जे आहे माझ्याकडे. चौक गए ना टिडिंग 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 टिडिंग. हे बोलायचं सर. बोललो की आता. आता मी नको ज्याचे दात पुढे त्याला बिस्किटाचे पुढे. कीड लागली की दात पटकन पडे. म्हणूनच वापरा राजहंस दंतवंजन जे आहे माझ्याकडे. चौक गए ना टिडिंग 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 टिडिंग. वा म्हणजे महेश मांजरेकर तुम्हाला ब्रँड म्हणून पाहिजे होते म्हणून केलं का हे सगळं? नाही ते आयुर्वेदिक आहे ना. मग तर ऋषीमुनी पाहिजे होते मला. मग तर म्हटलं आयतेच ऋषीमुनी आले. अच्छा तुम्ही ओळखलं ना पण सरांना? हा ओळखलं मी त्यांना. अरे वा वा. कोण आहेत सर? चांगले सिंगर आहेत ते. कोण? जसराज जोशी. जा निघा. मार खा तुम्ही. पण सर लोकांना असं वाटतं की एखादा डेन्सर झालाच पाहिजे ना. किती वेळ बडबड बडबड ऐकणार माणूस. ये राजले. नाही सर एवढं कुठं. तुम्ही या. आम्ही येतो असं. चला रे भाऊ या भाऊ या. तर खूप छान वाटलं की ध्यानीमनीच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आज सुकरेटवाडीमध्ये आलेले होते. खूप साऱ्या शुभेच्छा मी पुन्हा एकदा देतो. आणि गोकुळतर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध गोकुळ दूध, ज्याच्या थेंबा थेंबात क्वालिटी. तर मंडळी पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात. तेव्हा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच मेसेज देत आत्तापुरता घेतोय निरोप. पाहत रहा गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्लस. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक आणि गोकुळ दूध. स्वाद पार्टनर बादशाह मसाला. हे बघ प्रेम बीम होत राहतं. आपण पहिले लग्न करू. अच्छा एवढं इतकं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड होतं सगळं. तू जवळपास 25 पोरींवर प्रेम केल्यानंतर आता तिच्यावर आता काय. आज मी त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कधीतरी याला फक्त टीव्हीवर बघितलं होतं. ह्याचं नाव संकर्षण फक्त एवढंच मला माहिती होतं. आजपर्यंत एवढी सलग वाक्यशलाका माझ्याशी कधीच बोलली नव्हती. आणि आज तिने अख्खा म्हणजे निबंधच वाचलाय. कविता होती ती. तिचं पहिलं प्रेम. काय झालं?